नमस्कार, मी संजय वरकाड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आपल्याला आज चर्चा करायची आहे सत्ताधारी पक्षांमध्ये कशा पद्धतीने राज्यभरामध्ये संघर्ष सुरू आहे. अर्थात आपण आज चर्चा करणार आहोत फक्त भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेने एवढे पुरतीच. आपण नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बघितलं असेल की कोकणामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि त्या संघर्षामध्ये हा संघर्ष एका अंतिम टोकाला जातो की काय असं चित्र निर्माण झालं होतं. रवींद्र चव्हाण यांनी त्यावेळी असं विधान केलं होतं की 2 तारखेपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे. तर निलेश राणे यांनी त्यांना सरळ प्रश्न विचारला होता आणि त्यावेळेस श्रीकांत शिंदे, ज्याच्यावर आपल्याला आज चर्चा करायची आहे, जे एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत आणि ते खासदारही आहेत, त्यांनी असं सांगितलं होतं, मग 2 तारखेनंतर काय तुम्हाला युती तोडायची आहे का? श्रीकांत शिंदे यांच्या या पलटवाराला रवींद्र चव्हाण यांनी अद्यापही उत्तर दिलेलं नाही. आता त्याच श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे. शिवसेनेला, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जो काही प्रयत्न सुरू केलेला आहे काही ठिकाणी, त्यातून या 2 पक्षामध्ये वाद आहे. आणि हा वाद सुरू असतानाच अंबरनाथमध्ये अचानक काँग्रेसचे 12 नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश काय करतात, अकोटमध्ये MIM सोबत भारतीय जनता पक्ष युती काय करतो, आणि या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस असं विधान करतात की छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेमध्ये 2 गट पडले आहेत आणि त्यामुळं तिथं आम्हाला युती करता आली नाही. आता आपण या सगळ्या गोष्टींचा मुद्देसूद विचार करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही विधानं आपण आधी विचारात घेणार आहोत, कारण ती विधानं सर्वात जास्त महत्त्वाची आहेत. कारण रवींद्र चव्हाणांच्या विधानांना जर आपण गांभीर्यानं आत्ता घ्यायला लागलो तर त्याच्यावर फार चर्चा करण्यात अर्थच नाही, अशी आत्ता रवींद्र चव्हाणांची परिस्थिती आहे. ते निलेश राणेंचं प्रकरण असू द्या किंवा विलासराव देशमुखांच्या बाबतीमध्ये रवींद्र चव्हाणांनी केलेलं विधान असू द्या किंवा अन्य ठिकाणी रवींद्र चव्हाणांनी केलेली वेगवेगळी विधानं आहेत, त्याच्यावर आपल्याला स्वतंत्रपणे बोलता येईल. आपण त्यावर स्वतंत्रपणे बोलू. आज आपल्याला बोलायचं आहे शिवसेना आणि भाजपच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस काय काय बोलतात त्या बाबतीत. देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं की ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा जो बालेकिल्ला आहे आणि त्यांचं तिथं मूळ त्यांची जागा आहे, त्यामुळं तिथं त्यांना कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स होणार नाही आणि त्यांना असं वाटू नये की आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीची वागणूक मिळते आहे. त्यामुळं ठाण्याच्या बाबतीमध्ये आम्ही थोडीशी भूमिका मावाळही घेतली आणि तिथं मोठं मन करून एकनाथ शिंदेंच्या पक्षाला आम्ही झुकतं माप दिले. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान आहे. त्याच्यानंतर रवींद्र चव्हाणांमध्ये आणि श्रीकांत शिंदेमध्ये जो काही वाद सुरू झालेला आहे, त्या वादामधून तिथं सुद्धा श्रीकांत शिंदेंनी आता जोरदार प्रतिहल्ला रवींद्र चव्हाणांवर केला आहे आणि यातून रवींद्र चव्हाणांचा आणि श्रीकांत शिंदेंचा पूर्वीच्या काळामध्ये लोकसभा निवडणुकांपासून जो संघर्ष सुरू झालेला आहे तो अजूनही चालू आहे, हेच आत्ता आपल्याला लक्षात येतं. आता आपल्याला चर्चा करायची आहे की छत्रपती संभाजीनगरचे जे पालकमंत्री आहेत संजय शिरसाट, त्यांच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधानाची, आणि मग आपण ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर असं त्याच्यावर अंतिम भाष्य करूयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेमध्ये 2 गट पडले असं कोण सांगतंय? की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतायत. त्यांचं म्हणणं असं आहे की एक गट हा युती करायला तयार होता आणि मी असा निरोप दिला होता की 3-4 जागा कमी जरी आल्या तरी चालतील, परंतु आपण युतीमध्येच लढलं पाहिजे. अर्थात मग ही युती तुटल्याचं खापर कोणावर फोडण्यात आलं तर ते संजय शिरसाट यांच्यावर फोडण्यात आलेलं आहे. तर आपल्याला एक लक्षात आलं असेल की संजय शिरसाट हे कायमस्वरूपी श्रीकांत शिंदे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्या कुठल्याही अडचणीच्या काळामध्ये म्हणा किंवा त्यांना पूरक अशा भूमिका घेताना वारंवार दिसत आहेत. आणि पहिल्यापासून म्हणजे पहिल्या मंत्रिमंडळात समावेश होण्यापासून ते आजपर्यंत संजय शिरसाट हे भारतीय जनता पक्षाच्या टार्गेटवर आहेत, पण भारतीय जनता पक्ष तसं बोलून दाखवत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची युती तुटल्यानंतर ते निमित्त मिळालं आणि मुख्यमंत्र्यांनी थेट संजय शिरसाट यांच्यावर हल्लाबोल केला. एका अर्थाने तो हल्लाबोलच आहे आणि याचा अर्थ असा आहे की संजय शिरसाट हे डेंजर झोनमध्ये आहे हे जे बोललं जातं याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं. या बाबतीत आता संजय शिरसाटांना विचारलं तर ते आमच्यात भांडणं लावून देऊ नका, तुम्हाला काय पडलं वगैरे वगैरे असं ते काहीतरी बोलतील, पण त्याला काही अर्थ नसतो. कारण संजय शिरसाटांना सुद्धा हे माहिती आहे की भाजपच्या एकूण वागणुकीमध्ये आणि त्यांच्याशी होणाऱ्या डीलमध्ये ते जवळून आपल्यापेक्षा जास्त पाहत आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते अधिक लक्षात येत असेल की आपण डेंजर झोनमध्ये कधीही जाऊ शकतो.
आणि या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानामुळे संजय शिरसाट हे एका अर्थाने आता बचावात्मक पवित्रा घेतात की पुन्हा आपला जशाला तसा जो तोरा आहे तो तसाच दाखवतात, हे सुद्धा बघावं लागणार आहे. दुसरीकडे आपण श्रीकांत शिंदे ज्या पद्धतीने रवींद्र चव्हाणांवर पलटवार करतायत त्याच्याही बाबतीत बोलणार आहोत, कारण हे दोन विषय एकत्रित बोलल्याशिवाय शिवसेना आणि भाजपमधला हा संघर्ष आपल्या लक्षात येणार नाही. मुंबई महापालिकेमध्ये एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने जर एकजुटीने लढले तरच तिथं ती सत्ता मिळू शकते असं सध्याचं चित्र आहे. कारण तिथं ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं नाही म्हटलं तरी तिथं निवडणुकीमध्ये खूप चुरस वाढलेली आहे. निकाल काय लागायचा तो लागेल, परंतु तिथं निवडणुकीतील चुरस वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकसभेपासून जे ठाणं भारतीय जनता पक्षाला पाहिजे होतं ते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही करता येईल का याचा विचार भाजपने करून दाखवला होता. पण मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलेलं आहे त्यानुसार त्यांना असं सांगितलं की एकनाथ शिंदेंना अशा परिस्थितीमध्ये नाराज करता येणं शक्य नव्हतं आणि त्यांना ते करू नये म्हणून आम्ही थोडी मवाळ भूमिका घेतली अशा आशयाचं त्यांचं वक्तव्य आहे. आपण ते सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्यामुळं ठाण्यामध्येही एकनाथ शिंदे आणि भाजपच्या एकूण स्थानिक नेत्यांमध्ये जो संघर्ष आहे, खरं म्हणजे ठाण्यामध्ये भाजपचे स्थानिक नेते मैदानात उतरतात, पण एकनाथ शिंदेंना आणि श्रीकांत शिंदेंना तिथं स्वतः मैदानामध्ये उतरावं लागतं. त्यामुळं तिथला जो संघर्ष आहे त्याचे पडसाद राज्यभरामध्ये उमटत राहतात आणि त्याचं सगळ्यात प्रमुख जर केंद्र कोणतं असेल तर ते छत्रपती संभाजीनगर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाची पहिल्यापासून मुळात शिवसेनेपेक्षा कमी ताकद होती, पण ती अलीकडच्या मोदीच्या लाटेनंतर बऱ्यापैकी वाढलेली आहे. आणि त्यामुळं आता हीच वेळ आहे की जिथं आपल्याला गेम सेटल करायचा आहे किंवा आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे आणि शिवसेनेला थोडंसं कॉर्नर करून शिवसेनेपेक्षा आपला वर असतं किंवा वरचा अधिकार असलेला जागा आपल्याला मिळवायची आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अत्यंत ताकदीनिशी मैदानात उतरलेला आहे आणि त्यांना प्रामुख्याने अडसर होतो आहे तो पालकमंत्री संजय शिरसाट यांचा. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पक्षामध्ये काही वाद आहेत, तिथं त्यांचे बेबनाव आहेत, हे तर सर्वश्रुत आहे. पण या बेबनावाचा फायदा घेऊन संजय शिरसाटांना आणि पर्यायाने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कोपऱ्यात न्यायचं का असा विचार भारतीय जनता पक्षाने करून पाहिला. पण एका अर्थाने दोन्ही पक्ष मिळून जर जागा वाटप केलेलं आहे आणि जर बहुमत मिळालं नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाची मदत घ्यावी लागेल हे सरळ सरळ चित्र लक्षात आल्यामुळं सध्या भारतीय जनता पक्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये शांत आहे. पण हा झाला पक्षीय पातळीवरचा विषय. ज्यावेळी हा विषय श्रीकांत शिंदेंच्या बाबतीत होतो त्यावेळेस श्रीकांत शिंदेंना तर हात लावू शकत नाही, पण जेव्हा विषय येतो पालकमंत्री संजय शिरसाट यांचा त्यावेळी मात्र संजय शिरसाट हे डेंजर झोनमध्ये कधी जातील याचा काही भरोसा नाही. आता याच्यावर आपल्याला शेवट असा करायचा आहे की खरंच भारतीय जनता पक्षाला संजय शिरसाट नको आहेत का? कारण संजय शिरसाटांच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाची म्हणजे वरिष्ठ स्तरावरती स्थानिक नेत्यांच्या काही फार हातात नाही भाजपच्या छत्रपती संभाजीनगरच्या, परंतु वरती हायकमांडच्या भारतीय जनता पक्षाच्या एकूण गोटामध्ये असं दिसतं आहे की संजय शिरसाटांच्या बाबतीमधलं त्यांचं मंत्रिमंडळातल्या पहिल्या समावेशाचा मी आधी उल्लेख केला. त्यांचं ऐन वेळेस नाव का कापण्यात आलं का नाही याची चर्चा आजही सुरूच आहे. मध्यंतरीच्या काळातही संजय शिरसाटांनी केलेल्या विधानांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी असं केलं होतं की जबाबदार मंत्र्यांनी फार जपून बोललं पाहिजे. त्यामध्ये जे काही लोक होते त्यामध्ये संजय शिरसाट यांचा सुद्धा समावेश होता. आणि आता तर महापालिकेच्या निवडणुकीच्या युती फोडण्याचं जे फुटल्याचं किंवा फोडण्याचं जे काही पातक आहे ते तर संजय शिरसाट यांच्या डोक्यावरच फोडलेलं आहे. त्यामुळं खरंच भाजपला संजय शिरसाट नकोसे झाले आहेत का असा प्रश्न प्रकर्षानं पुढे येत आहे. आणि आता आगामी काळामध्ये जो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्या विस्तारासोबतच तिथं काही फेरबदलही होणार आहेत. ज्या पद्धतीने धनंजय मुंडे बाहेर गेले होते त्यांना आतमध्ये घेताना सगळ्याच पक्षांमधले काही करेक्टिव्ह मेजरवर जाऊन काही मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो आहे का, आणि त्यावेळी भारतीय जनता पक्ष संजय शिरसाटांच्या बाबतीत काय भूमिका घेतो हे बघावं लागणार आहे. अर्थात एकनाथ शिंदे जोपर्यंत संजय शिरसाटांच्या पाठीशी आहे तोपर्यंत त्यांना ते मंत्रिमंडळातून काढणार नाही हा भाग वेगळा, पण त्यांना हलवण्याचा प्रयत्न भाजप नक्की करू पाहणार आहे असं एकंदरीत चित्र मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून दिसत आहे. त्यामुळं आपला निष्कर्ष आज निघतो की संजय शिरसाट सध्या तरी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर असलेल्या नेत्यांना नकोसे झालेले आहेत. या विषयाचा आपण पुढच्या काळातही मागोवा घेणार आहोत आणि नेमकं काय काय घडतं याच्यावर लक्ष ठेवणार आहोत. आपण चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहात, त्यामुळं आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.